हॅलो फ्रेंड्स, कोरियन नूडल कसं बनवायचं तुम्हाला माहिती नसेल, कारण मॅगीपेक्षा कोरियन नूडल खाणं अलीकडे यंग मुलं मुली जास्त पसंत करत आहेत. तर ते बरेच वेळा चुकीच्या पद्धतीने बनवली. तर आज पूर्णपणे व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये आपण रेसिपी बघणार आहोत की कोरियन नूडल. आता कोरियन नूडलमध्येही बरेच प्रकार आलेले आहेत. तर ती काहीशी अशा पद्धतीने, म्हणजे हा फ्लेवरप्रमाणे, जसं तुम्ही फ्लेवर घ्याल त्याप्रमाणे ग्रीन, रेड वगैरे असे कलर चेंज होतात. तर आपण आज कोरियन नूडल एकदम साधी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. तर ज्याप्रमाणे मॅगी बनवतो त्याच्या एकदम वेगळ्या पद्धतीने अशी ही कोरियन नूडल बनवायचे आहेत. आणि थोडी एकदम कोरियन नूडल ही स्पायसी असते, तर ते कमी करण्यासाठी आपण इथे एक वेगळा हा युनिक पद्धत बघणार आहोत की कोरियन नूडल कशा पद्धतीने बनवायची, एकदम साध्या सोप्या पद्धतीने, ते पण 2 मिनिटात. तर सुरुवात करूया आपल्या मस्त नवीन रेसिपीसाठी. त्यासाठी मी इथे काय केलेलं, 2 पॅकेट कोरियन नूडल बनवणार आहे मी. त्याच्यासाठी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ठीक, तर पाणी चांगलं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, थोडंसं गरम झाल्यानंतर दोन्ही नूडल ज्या आहेत तर त्या आख्या आपल्याला पाण्यामध्ये घालायच्या आहेत. तोडून अजिबात घालू नका, कारण जेवढी कोरियन नूडल ही लांब असेल तेवढी खायला मजा येते. तर त्यासाठी आपल्याला इथे पाणी उकळू द्यायचं आहे. आणि फक्त आपल्याला ते जे आहे, जसं पाणी एकदम गरम होईल, उकळी येईल, तसं आपले नूडल जे आहे तर ते मोकळे सुटसुटीत होतील. तर छान असे आपल्याला 2 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर, म्हणजे अर्धवट शिजवायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता आपण जे नूडल उकडून घेतलेले आहेत तर ते एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. आता गाळायचं का, कारण त्याच्या मागेही एक कारण आहे. आता गाळल्यानंतर आपल्याला, कारण पूर्णपणे मॅगी ही कोरडी करायची आहे, पाणी ठेवायचं नाही आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित सुटसुटीत राहावी, यासाठी गाळल्यानंतर आपल्याला थंड पाण्याखाली 1 ते 2 सेकंद अशा पद्धतीने थंड पाण्याखाली पकडायचं आहे. याने आपले नूडल जे आहे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि मोकळे सुटसुटीत बनतात. त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण उकडलं होते नूडल, त्याच कढईमध्ये आपण नूडल हे आहे तर ते घालून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये फक्त 3 ते 4 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, एकदम कोरडी नूडल होऊ नये यासाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याचे मसाले जे आहेत, पहिल्यांदा ऑइल आणि नंतर मसाला. आता याच्यामध्ये मॅगीमध्ये आपल्याला ज्याप्रमाणे ऑइल वगैरे मसाला मॅगी करताना घालतो आपण, त्या पद्धतीने इथे काहीच करायचं नाही आहे. या मॅगी बरोबर आपल्याला ऑइल आणि मसाला दोन्हीही येतं. त्यामुळे कोरियन नूडल बनवताना कधीही आपल्या घरचं ऑइल वापरायचं नाही, कारण कोरियन नूडलमध्ये पॅकेटमध्ये ऑलरेडी ऑइल आणि मसाला दोन्हीही असतं. हे व्यवस्थित असं मसाला आणि ऑइल घालून घेतल्यानंतर गॅस हा मोठा करायचा आहे आणि 1-2 सेकंद मिक्स करून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. ठीक, त्यानंतर मॅगी जर एकदम तिखट स्पायसी वाटत असेल आणि जर तुम्हाला सवय असेल तर अशा पद्धतीने एकदम स्पायसी तुम्ही खाऊ शकता. आणि जर स्पायसी खूप वाटत असेल आणि तुम्हाला काही ॲड करायची इच्छा असेल तर त्यामध्ये तुम्ही मेयोनीज किंवा चीज किसून घालू शकता. अप्रतिम टेस्ट येते, त्याचा तिखटपणाही थोडाफार कमी होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये मेयोनीज किंवा चीजचे क्यूब घरी असतील तर ते किसून घातल्यानंतर ही चव डबल वाढते आणि जास्त तिखटपणाही जाणवत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोरियन नूडल स्टेप बाय स्टेपमध्ये बनवू शकता. तर ही साधी सोपी पद्धत कशी वाटली नक्की लाईक